समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. आज पुन्हा मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की मीडियाने आपल्या पूर्णपणे बातम्या दाबलेल्या आहेत. तरी सर्व समाज बांधवांनी माझं हे यूट्यूब अकाउंट जे सचिन हवळे पाटील या नावाने आहे, इन्स्टा अकाउंट आहे सचिन हवळे पाटील आणि फेसबुक अकाउंट आहे सचिन हवळे पाटील, याला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. याचं कारण असं आहे की आज आचारसंहिता लागणार आहे आणि लाखो फोन हे आमच्या सर्व बांधवांना यायला लागले की आता आचारसंहिता लागते आहे आणि आपण काय करायची, काय भूमिका घ्यायची. म्हणजे प्रत्येक गावातून 5-5, 10-10 फॉर्म भरायचे की नाही भरायचे, किंवा एक उमेदवार उभा करायचा आणि त्याच्या पाठीशी सर्व समाज बांधवांनी उभं राहायचं, किंवा तटस्थ भूमिका घ्यायची. ह्या सर्व बाबी तपासून पाहण्याचं काम चालू आहे आपला. म्हणजे आणि तुमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो आम्हाला सगळ्यांना हा लक्षात येत आहे. पण तुमच्या भावना तीव्र झालेल्या आहे. जसं ह्या सरकारने 10% आरक्षण दिलं, आजपर्यंत आपल्याला नुसते चॉकलेट देत आले आणि हे 10% जे आरक्षण दिलं याला चॅलेंज झालेलं आहे. प्रत्येक मराठा समाज बांधवामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आता कसं होईल. जसं यांनी कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आपल्याला 10% आरक्षण दिलं, तर सर्व समाज बांधवांची अशी इच्छा आहे की कुठल्याही पक्षाला मतदान न करता वेगळी काहीतरी भूमिका घ्या, असं मनोज जरांगे पाटलाला सर्व समाज बांधव हे आवाहन करीत आहे. म्हणजे कुणालाही धक्का न लावता किंवा तटस्थ राहायचं, म्हणजे कुणालाच मतदान करायचं नाही. जनतेला जे वाटेल, जे मतदान करायचं असं म्हणजे आव्हान करायचं. तर हे सर्व समाज बांधवांना एक अपेक्षा आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा आपल्या कुणालाच नाही. आपल्या पिढ्या म्हणजे आपलं पूर्ण पिढ्या ह्या राजकारणामुळं बर्बाद झालेलं आहे. त्यामुळं राजकीय महत्त्वाकांक्षा आपली नाही. हा मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे हे कुठल्याही राजकीय भावनेतून मनोज जरांगे पाटलांनी किंवा आपण सर्व जे लढत आहोत यांनी उभं केलेलं नाही. आपल्याला पाहिजे फक्त आणि फक्त आरक्षण, आणि तेही हक्काचं, म्हणजे त्याला कुठं चॅलेंज नाही झालं पाहिजे, असा सर्व समाज बांधवांच्या भावना आहे. आज आपला असं झालेलं आहे की आपण जन्माला आलो की आपल्या घरात राजकारण, प्रत्येकाच्या घरात नुसतं राजकारण घुसलेलं आहे. आणि त्यामुळं म्हणजे जन्माला आला की तो पोरगं राजकारण शिकतं आणि त्याला राजकारणात येण्याची ओढ लागते. तर तसं न करता मराठा समाज बांधवांनी एक लक्षात घ्यायचं आहे की मनोज जरांगे पाटील हे लवकरच आपली भूमिका जाहीर करतील. कुणीही चुकीच्या कॉमेंट करू नका, चुकीच्या पोस्ट व्हायरल करू नका. आपला लढा हा शांततेने व्यवस्थित चालू आहे. लवकरच ऑफिशियली मनोज दादा जरांगे हे आपल्याला काय करायचं ही भूमिका घेतील. आज काय ह्या राजकीय पक्षांचे जे चमचे आहेत, म्हणजे ते आपल्या मराठा समाज बांधवांना ग्रामीण भागामध्ये आता बरेच फोन असे यायला लागले की आपली जर मराठा आरक्षणाची पोस्ट किंवा जरांगे पाटलाची पोस्ट किंवा कुणाची जरी पोस्ट शेअर केली मराठा आरक्षण संबंधी, तर लोक धमक्या द्यायला लागले, पोलीस केस करू अशा धमक्या द्यायला लागले. तर त्यांना एक सांगू इच्छितो की आम्ही शांततेत आहे म्हणून तुम्ही आमचा संयम ढासळू देऊ नका. आम्हाला कुठल्याही प्रकारे हिंसक वळण करायचं नाही तर तुम्हाला ग्रामपंचायतीपासून आम्ही माझी नाव लावायला लावू. तुम्ही आमच्या लोकांना त्रास देऊ नका. आणि मी पोलीस प्रशासनाला, जे सायबर डिपार्टमेंट आहे, जे सोशल मीडिया किंवा हे जे प्लॅटफॉर्म सांभाळतं, त्या सर्व पोलीस बांधवांना एक विनंती करतो की हे असे जे समाजकंटक हे चुकीचे मेसेज व्हायरल करतात, समाजामध्ये संभ्रम निर्माण करतात, जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात, तुम्ही यांना ओळखा. विनाकारण आमच्याच निर्दोष तरुणांवर गुन्हे नोंदवल्या जात आहे. आम्ही अत्यंत पोलिसांचा सन्मान करतो. आम्ही कुठलाही कायदा बिघडू देणार नाही आणि जर कोणी बिघडवण्याचं काम केलं तर त्याचं आम्ही कुणीही समर्थन करणार नाही. आणि अजून एक सर्व समाज बांधवांना सांगतो की कुठल्याही राजकारण्याला टार्गेट करू नका. वैयक्तिक नेता नको आणि कुठला पक्ष नको. आता तुमच्या हातामध्ये एक मोठं शस्त्र आहे आणि ते शस्त्र तुम्हाला आता वापरायचं आहे. आचारसंहिता लागती आहे. तुम्हाला कुणाला मतदान करायचं हे फार मोठं शास्त्र आहे. हे तुम्ही ते मतपेटीतून दाखवा.
ज्यांना तुम्हाला घरी बसवा वाटतं त्यांना घरी बसवा, ज्यांना निवडून द्या वाटतं, जी आपली भूमिका ठरेल ती भूमिका सर्वानुमते आणि सर्वांना आवडेल अशी भूमिका लवकरच जरांगे पाटील घेतील. पण आता ती कोणती राहील? उमेदवार उभे करायचे, 5-5, 10-10 फॉर्म भरायचे, तटस्थ राहायचं का ह्या राजकारण्यांना धक्का न लावता आपलं वेगळं नाही का वेगळी भूमिका घ्यायची, हे लवकरच जरांगे पाटील सांगतील. कुणीही चुकीचे मेसेज व्हायरल करू नका. प्रत्येक पोस्ट टाकताना फेसबुक असेल, इन्स्टा असेल, व्हॉट्सॲप असेल, ट्विटर असेल, यूट्यूब असेल, वैचारिक पोस्ट टाका, विचार करून टाका. त्यांनी समाजामध्ये काय मेसेज चांगला जातो की वाईट जातो याचा शेअर करताना हे बघा. मराठी काय भूमिका घेते ते लवकरच जाहीर होईल. हा गनिमी काव्याचा इनिंग आपली आता चालू झालेली आहे. लवकरच मराठ्यांचा गनिमी कावा सर्वांना कळेल. आम्हाला जे गृहीत धरण्याचं काम करत होते त्या सर्वांना या लोकसभेच्या निवडणुकीतून चपराक नक्कीच बसणार आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याचे पडसाद तर जाणवतील. लवकरच दादा भूमिका जाहीर करतील. म्हणून सांगतो, वेळोवेळी तुम्हाला जे अपडेट लागतील त्या अपडेटसाठी माझं फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टा आणि यूट्यूब चॅनल सचिन हवळे पाटील या नावाने आपण सबस्क्राईब करा, शेअर करा. लवकरच आपल्याला पुढील भूमिका आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. जय शिवराय.